5 वर्ष हॉस्टेलवर राहतो. त्यामुळे आईवडिलांविषयीची जवळीक जास्तीच आहे. हॉस्टेलचं वातावरण तसं अतिशय छान झालं. म्हणजे यापुढे तर आहेच, पण आता त्याला पुढे पडेपर्यंत अभ्यास करणे आहे. इथे तसं पहिलं तास मला स्वतः ओळखून जायचं करा पण थोडं जड गेलं. पण आता मात्र सवय झाल्यामुळे नाही होत. पहिल्या सुट्टीत घरी गेल्यावर स्वतःचेच कपडे वॉशिंग मशीनमधून काढून वाट टाकते म्हणून पप्पा चकितच झाले. पण मग म्हणाले, व्हेरी गुड, स्वतः अवलंबून राहणे शिकला आहेस ते तुला माझ्यानंतर आपलं वर्कशॉप सांभाळताना फार उपयोगी पडेल. त्यातले माझ्यानंतर हे शब्द माझ्या अंतःकरणाला पिळे पाडून गेले. हॉस्टेलमध्ये सुद्धा मुलाचे असे अनेक प्रसंग ओला नसला ते आपण तिचा करावा. मी म्हणजे कसं पहिल्यापासूनच हॉस्टेलच्या मुलांचं पेटंट गिरे, पण मनावर घडलेल्या संस्कारांमुळे ज्याला आमचा विष्णुदेवा गांडूपणा म्हणतो मी सगळं सहन करायचं. त्यांचे पेयाचे प्रकारही दरवेळी नवीन शोधलेले असायचे. उदाहरणार्थ पॅन्टला मागून भोग पाडून ठेवणे, पेनच्या शाळेत लिंबू पिळून ठेवणे, शूजमध्ये पाल किंवा झुरळ ठेवणे, लॅबमधून डिसेक्शनसाठी आणलेला बेडूक शर्टच्या खिशात लपवून ठेवणे, असे अनेक. खूप वेळा सारखं असंही व्हायचं. वाटायचं सरळ हॉस्टेल कॉलेज सोडून पळून जाऊ. पण मग माझ्याकडे आशेने बघणारे पप्पा समोर यायचे आणि मन पुन्हा नवीन त्रासाला सामोरे जायला तयार. कधी कधी सर्वांना आग खणखणीत जेव्हा असं वाटायचं त्याप्रमाणे नवीन नवीन बेतही आखायचो. पण नंतर मात्र सारे वेळ पार करायचे. एकदा मात्र एक अविस्मरणीय बदल झाला माझ्या आयुष्यात. याची सुरुवात अशीच एका जीव घेण्याच्या चेष्टेतून झाली. याचं असं झालं, चला लवकर गेलं पाहिजे. उशीर होईल. अरे पहिल्या दिवशी तरी याच्यावर पोचा. पोचा काय पोचा पोचा भाड्याना करतो. जा आपल्याला काय आपली क्लास मध्ये एंट्री झाल्या बगैर क्लास चालूच होत नाही.
थँक्स, मी जातो रे. बाळा शिबी केलीस ना? ते आल्यावर बघता येईल रे. हे काय बघायची गोष्ट आहे का? नको ते बघता येईल. सगळं कसं वेळेत झालं. तशी 6 वाजतात. पहिल्या दिवशी नवीन शर्ट क्लासला. विष्णू विष्णू अरे गपणार भाऊ का उत्तरच देतोय. माझ्या शर्टची बटणं पण तोडली. म्हणजे तुला इजारीच्या माहितीत का? इजारीची नाही सगळ्याची. हा म्हणजे अंगरग्याची. तुझ्या का अपशब्द नको राजे. आजांच्या तोंडी अपशब्द शोभत नाहीत. फालतू बरोबर बंद करा. माझ्या शर्टची बटणं पण तोडली. आपणच का? हे बघ भाऊ यात आपली काय बी चूक नाही भाऊ. हा आपल्या इजरीचं हिची भर हे दसल्या. अरे हे प्रेम होऊन राहिलं. हा तर कुठं होतो मी? इजरीत. गपणारा भाऊ काऊन बकबक करून राहिला बे. हा तर आपल्या शर्टाचं एक बटन तुटलं होतं म्हणून मी तिथं तुझ्या शर्टाचं एक बटन काढलं आणि लावलं. मध्येच एक वेगळं बटन लय वंगा दिसत होता ना भाऊ. म्हणून मी तुझ्या शर्टाची समधी बटन काढून छान माझ्या शर्टाला लावलं. पण आता मी काय करू? माझे बाकीचे शर्ट पडलेत. हे तुझं तू बघून घे. काय वैताग आहे यार. हे दशा मी तुझ्या शर्ट घालतोय. तो शर्ट घालू करे त्याच्या आईला ना भाऊ तो स्वतःला घालून राहिला. तो शर्ट सोडून दुसरा कुठला पण घाले. अरे पण तो शर्ट सोडल्यावरच त्याला दुसरा शर्ट घालता येईल ना. पण हा शर्ट का नको घालू शर्ट? अरे तो 8 नंबर वाला सोनवणे अजून त्याचा शर्ट शोधतोय. त्याची भर. अरे तो 3 नंबर पण त्याला हंगोट शोधतोय. दारिद्र्य रेषेखालचे विनोद करू नकोस. मी पळतो रे हा शर्ट घालतो. विष्णूपर्यंत इच्छुक भाग आता ह्यो कोण शोधून काढलाय. अरे पंत म्हणजे तूच. अरे पण आपला आडनाव तर देवराव आहे ना. अरे मी तुला प्रेमाने म्हटलं पंत. या माझ्या फॅरेत बस. आपण फॅरेची सवारी करू. विष्णे आपण मोठा नळ झालो ना. फॅरेस घ्या ना रे. गावे तुला असं वाटत नाही का आपण त्याला जास्त पिळतो म्हणून? अबे तो पिढून घेऊन राहिला म्हणून आपण त्याला फिरतो ना भाऊ. अरे पण अशानं ते पोरग जीव द्यायचं. फिकर कशाला करतो रे? काय ना आत्महत्या करत तेवढं देरी नाही त्याच्यात. अरे पण साली बाबा कुठं? आहेत ना. हो ना? मग झोपले असतील कुठेतरी. तर आहे का? काही नाही रे. खालचं काही अजून उघडलेलं नाही. 6:30च्या बॅचमध्ये 7-8 जण तरी आहेत ना. पण तू आत्ता कुठं चाललाय? हे म्हणजे क्लासला. कितीची बॅच आहे भाऊ? 6:30ची. मग बे तिचं जाऊन क्लासरूम काय पापण्यांनी झाडायचे आहेत का? म्हणजे झोप आताशी कुठं 3 वाजून राहिले भाऊ. 3? पण ते कसं शक्य आहे? माझ्या घरात तर ते एसटीनं 3 तास पुढे गेलो होतो. पण ते कुंकर राठोड ते पण आवडत होते. असं राठोड कुंकर आज्या. उठ ना आता. बसून काय राहिला रे. 6:30ची बॅच आहे ना. विष्णुपंत देवा आपण जर मोठा नट झालो ना ते स्क्रीन प्ले तुझ्या बरोबर लिहून घ्यायचा आकडा तरी तुला सांगेल स्क्रीन प्ले लिहायला. आपल्याला पण नाही आवडत आईस्क्रीम प्यायले. अबे आईस्क्रीम नाही स्क्रीन प्ले जा दे नाही नाही करायचं ते. अरे यार, मैं तो बुलाने का था ना, मेरा मैं तो उधर रहेगा।
यार मेरे को कोई आवाज क्यों मिला? पहले तो मैं भूल गया कि हम सब इसका मजाक कर रहे हैं। मैं तो रोज की तरह उधर बैठा ना यार। कागे पडले मागे 3 वाजता आंघोळ करताना लय मजा वाटून राहिली असेल ना. फार मजा वाटते ना तुम्हाला? किती सहन करायचं? काल पण मम्मीने पाठवलेला डबा मी याच्यात म्हणून स्वस्त केला. का मी नाही राग करा तुम्ही? मला नाही वाटत आईच्याचं काही त्या वस्तूला पदार्थाला तिचा स्पर्श कधी केलाय माझ्या मनाचा विचार? प्रत्येक वेळेस ऐकतो काय केलंस तू कॉलेजात येऊन? सिगरेट ओढतोस, मावा खातोस, पोरगी बदललीस, काय नाही. हे मग काय उपयोग तुझा? एवढा मोठा झाला तरी अजून एवढासाच. काय करायचं तुम्हाला सांगा. माझं आयुष्य मला जगू द्या. हे काऊन बघ करून आला बा तू? हा ज्या महाने तुझी जराशी गंमत केली तर इतका का बसलेला असतो? ही थोडी गंमत. रात्री 3 वाजता मला अंघोळ करायला लावलीस ही तुझी थोडी गंमत? वा वा. अरे तुझी मोठी गंमत म्हणजे कुणाला तरी समोर बसून चाकूने छानपैकी कोरत बसले तू. हे करचोट चाला. आपल्याला तुझा आवाज बंद पाहिजे. आवाज बंद पाहिजे. चालेल का फटके टाकतो तुझे? तोडशील रे, माझ्याच तोडशील. कॉलेजमध्ये दाखव तुझी दादागिरी. तुझं खबर झाल्या. बस झालं आता. रेक्टर सरांनी फक्त बेलच वाजवली. ते जर इथे आले ना राठोड तुमचं मी जा तुमच्या रूम मध्ये. चल निकाल. यार अमय कुर्सी पे बैठे क्या बोला रे? यार मेरे को तो रोना आ गया पर मैं कुछ समझा नहीं. थोड़ा फिर से बोलना हिंदी में. समजो त्याला. हे आम्या आय एम सॉरी यार. अबे चल माफ करून टाकायला नाहीतर याला पण समजत बसणार रे. चल या विष्णू मला पण तुमच्याशी चांगलं राहायचं वाटतं पण तुम्ही प्रत्येक वेळेस माझाच गिऱ्हाईक करता. गिऱ्हाईक म्हणजे पुरुषोत्तम झाली. तो पंचाळकर झाला आचार्य असल्यासारखा एकांकिका पाळतोय. आपल्याला चान्स मिळत नाही म्हणून रे. नाहीतर आपण असं राणावर केला असता ना. बरोबर रोजचा नाराज केला असता. मग खरं सांगू विष्णू मला पण तुमची गंमत आवडली. आता वाटतं खरंच यार कॉलेजमधून अभ्यास म्हणजे अभ्यासच केला. बाकी मजा काहीच नाही केली. विष्णू आपलं यंदा लास्ट इयर. आपण यंदा पोरगी पटवणारच. मग आपण तुला पाहिजे तिथं पार्टी दे ना. अरे विष्णू आपल्याला काही सुचत नाही यार. एक सिगरेट दे. अबे तू इथं रूमवर अबे ते एवढं रात्री कोण येते बघायला? काय झालं भाऊ? आईला मी विसरलोच. या आधी मी कधी सिगरेट जोडली नाही.
बद्दल तक्रार करायला गेलाय. का चटणी डाळ सापडला का भाजीत झुरळ? नाही रे, त्याला चक्क आमटी द्यावी डाळ सापडली. त्याच्याकडे तुझं काय काम लावून राहिलं भाऊ? तुम्हाला माझी ती त्या रात्रीची ती प्रतिज्ञा आठवते का? कोणची बे? ती पोरगी पटवण्याची. तिची भाई मग पटवलीस का काय पोटी? अरे बघ, तेच तर सांगायला आलोय. चल तोंड फोड कर विडी पाजून. विडी बाजून मग आपल्याला एक वेळ जेवण नको, पण जेवणानंतर सिगारेट पाहिजेच आहे. बर बाबा, नंतर अख्खं पाकिट देतो. पण का बे? पोट्टे कोण? कुठली? हा? ए, काय रे विष्णू, काय झालं? अरे भाऊ, या पोट्ट्याने पोट्टी पटवली म्हणतोय. अरे काय सांगतोस? अरे मग शाळेला तुम्ही आम्हाला कारखान्यातला सतत अंडर एस्टिमेट करत होता ना? खुळा म्हणून चिडवत होता ना? तोच आम्हाला कारखानीच आज राजा झाला. राजा स्वप्नांच्या धुकाळलेल्या पायवाटे, फुलांच्या पायघड्यांतर. फुलांची पायगड नाही, घोडा. फुलांची शाल लपेटून चांदण्यांच्या हेडलाईट लावलेल्या प्रत्यक्ष चंद्राच्या रथातून फिरणारा राजा, पायवाटेवरून रथ घेऊन वरचा भाव चालला बरं का? भाव चालणारच. पायलट तर आहे ना. साले अख्खे कॉलेज में तेरे को आगे लोग भेजा, बाकी सबको मेंदू. तुझ्या त्या राजकन्याचं नाव तरी सांग. नाव शी गलितचे शब्द वापरत असले तर विषय नाव काय? नाव म्हण नाव. कधीचं शुभ नाम शुभांगी नाम. देवघर हे कसला आणाव रे? देवघर नाही रे, देवघर. धरलं ध्यानामध्ये धरलं. बर का बे, ती करती काय? कुणाच ठाऊ. म्हणजे मी इकडे, ती तिकडे. मग ती तिकडे काय करते कुणाच ठाऊ. तसं नाही रे, ती शिकती विकती का नाही, का नुसतीच आपली बाबा गाडीतून फिरते. बाबा गाडीतून फिरायची का लहान या विष्ण्या माझ्याच क्लास मधली होती. अरे बाबा गाडी म्हणजे बापाची गाडी. बर कशी आहे ती? काय बाबा गाडी? हा अबे नाही रे, तुझी ती सुंदर, अति सुंदर. तिच्यासारखी सुंदर मुलगी पुढे जगात नाही. असं प्रत्येक पंटरला आपल्या झॅकेटेबद्दल वाटत असते. बरं आम्या, मला एक सांग, लगीन बिगीन करणारच का ना भाऊ? का नुसतीच वापरणारच तिले? लग्नच करणार आहे मी तिच्याशी. तुला एक सांगतो, पोट्टी नुसती फिरव तर लग्न करू नको. काय? अरे भाऊ, लग्न करणं म्हणजे मित्रासोबत हॉटेलात जाण्यासारखं असतं. ते कसं? याचा असं आहे बघ, तू आणि तुझा मित्र दोघं बी हॉटेलात जाणार. तू तुझी ऑर्डर देतो, तो त्याची ऑर्डर देतो. हे बघा दोघांच्या भेटी समोर येते, त्यावेळी दोघाला बी वाटतं यायला समोरच्याची डिश मस्त आहे. नाही बुवा. हॉटेल ते डिश आणि ते पोरगी. हे पुण्या म्हणजे हॉस्टेलची ट्यूबलाईट आहे. बरं आम्या, तू कशी काय पटवलीस तिले? खरं सांगायचं तर तिनेच मला पटवलंय. म्हणजे तिनं तुला प्रपोज केलं? अरे प्रपोज मीच केलं, पण तिनेच मला पटवलं असं सांगतोय. कारण सगळी दरवेळेस मला बघून अशी काय पोज घ्यायची ना की तिला प्रपोज केल्याशिवाय हवलंच नाही. आईला काय म्हणलं तर तू तिला प्रपोज करताना? तशी आधी ओळख होतीच, पण नंतर मी तिच्यात जरा जास्तच इंटरेस्ट दाखवायला लागलो. हळूहळू तिच्या
अभ्यासातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. हळूहळू तिच्या रूपाची, तिच्या ड्रेसची प्रशंसा करायला लागलो आणि मग एकदम तिला कचकन अरे पण तू नेमकं म्हणलास काय? बराच पाठांतर करून म्हटलं की शुभे माझ्या क्लासमधली प्रॅक्टिकलची पार्टनर होण्याबरोबर तुझ्या प्रॅक्टिकल लाईफमधली पार्टनर होशील का? मग लगेच ती हो म्हणाली? नाही. काय नाही, पण मग अशी तर तू ती हो म्हणून म्हणाली असं म्हणणार बे. अरे एकदम हो नाही म्हणाली. हो नाही म्हणाली, दोन्ही बी एकदम म्हणाली. क्लास संपेपर्यंत विचार करून सांगते म्हणाली. आणि मग क्लास संपल्यानंतर तिने असा काय लाजत बिजत होकार दिला ना विष्णू. काय झालं रे आम्हाला? अरे बाबाजी तुझे जॉबचा अर्थ कळला. आमची कधी ओळख करून देतोस? ओळख आता किती वाजलेत? 5:30. कधीच डोळे फारचे. अरे काय हे काय करते का ना भाऊ तुले? वेळ आता कसली वेळ आणि कसला काळ घेऊन बसला शिष्ण्या. प्रेमात पडल्यावर सकाळ दुपार रात्र सारखीच वाटते. पण एक प्रॉब्लेम आहे. काय बे पैसे बिशे काय बे? आता आठवणी मुंडक्यावर टाकून सांगतो. पैशाचा प्रॉब्लेम नाहीये यार, भेटीचा आहे. म्हणजे तिला नेऊ कुठे? इकडे रूमवर सांग. घाबरू नको. मी शेजारच्या भोळकांडातून गपचूप तिला हिता आणायची. अरे पण तिकडे तर कुलूप असतं. असं ठीक आहे, त्याची चावी तुझ्याकडे कशी? अरे केवळ घेऊन ठेवले. मग तुले काय वाटलं 9 ते 12 मी काय लेट आउट काढून टाकतो का? आणि हो, तिला एकदा आणलं की कोणीतरी जाऊन मास्टरवर ध्यान ठेवायचं आणि तू इथं तिच्याशी काय आमची वरख करून द्यायची आणि मग अलगद तिला तिकडनं बाहेर पोचवायची. अरे पण कोणी बोंब मारली तर? अरे मी आपल्याला बॉम्ब मारणार हो. आणि हो, सारखं नाही आणायची तिला इथं. गवा तरीच आज तुमच्या भेटीचा पहिला दिवस म्हणून तिला इथं तसं नंतर बघता येईल. अरे तू स्वप्न सुंदर आले. तू शुभांगी नव्हतं. अरे खाली घालून वाट बघते तुझी. पण कशी आली की पुलिस को क्या समझाता और ये क्या निकला? सुपरस्टार निकला यार ये तो. बरोबर, मी त्याला आणायला जातो. आणायला? अरे इथून उपर आणतो का? आपला आहे ना तो शेजारचा बोळ. 9 ते 12 आला पण इथं रूमवर. 9 ते 12. अरे आपल्याशी वरख करून द्यायला तर तो कधी सांगणार आहे. कुठे एकाच बाटलीचं धक्सर 2 कांड्यांनी प्यायला. अरे तुला काय घेणं आहे? गप्पा ना भाऊ, गावात गप्पा करून राहिला रे. राठोड, आज काय मेडिकलचे का बघा भाऊ? अबे मैं शर्ट तरी घालून आहे ना भाऊ. अरे आपली बॉडी बघून तुझी नाही वाटते की काय? अबे फालतू बकबक करू नको. त्या आम्याचं सामान येतं इथं. अबे सामान येत आहे ना, मग त्याचा मी उड असण्याची काय संबंध? अबे सामान सामान हे सामान सामान आईला इथं जातो तुम्ही शेर घालायला.
सरसटी पाशाची जोडी ओठ दिसते संत्र्याच्या रसरसत्या ओढी गालावर थरथरचा भाजी अंगावर गवसते गोड वादळाची ती परी अस्मानीची ती परी अस्मानीची ती परी अस्मानीची अस्मानीची ती बसते तेव्हा हृदयात धडधड होते हसते जेव्हा भवतीचे सारे फिरते पहिले सप्तरंगी इंद्रधनुष्य तसे आभाळ ती परी अस्मानीची ती परी अस्मानीची ती परी अस्मानीची ती परी अस्मा Hi everybody. Hi. I am Shubhangi Devdhar. I am Vishnu Devdhar. Vishnu Devdhar. मी दीपचंद घसुटीमल माणिकचंद गुलाबचंद. वंशावळी नको. फक्त तुझं नावच सांग. मी दीपचंद राठोड. Glad to meet you. I also. आय एम की नाही बाळासाहेब बुमकर. आणि बरं का रे, ही शुभांगी देवधर, माझी वुड बी लाईफ पार्टनर. आणि मी याचा रूम पार्टनर. घरून आलेला डबा मी वाटून खातो. तुम्ही कसा रे घाबरताय? तुम्ही काय डबा का वाटून खायला? Oh, Mr. Vishnu, you are very naughty. आमची आई नेहमी म्हणते की हे मोठं बापावरच गेलंय. Oh, funny. Anyway, Amay, I like your friends and your hostel. शुभे पहिल्यांदाच आली आहेस, पाणी तरी देतो. हो शेड घालणार आहे मी. अबे शर्टाबद्दल नाही बोलत मी. शेजारच्या रूमच्या गॅलरीत जा. ठीक आहे जातो. अबे जाऊन करणार काय? आयला खरंच की मग इथंच बसतो. अबे जा म्हणलं ना. जाऊन मास्तरवर ध्यान ठेव. ठीक आहे जातो. सॉरी यार, लगता है मैं गलती से लेडीज हॉस्टल में घुस गया. अरे ये तो अपना ही हॉस्टल है. हाँ, ये कुड़ी आ गई से फिर. ये अपने आमे की गर्लफ्रेंड है. क्या? तो जवाब नहीं यार. क्या चंगी कुड़ी बसे. अभी तक फंसाई का है, बाद में फंसाने का है. अरे यार, मेरा कहने का ये मतलब नहीं था. जसबीर, तू एक काम कर. क्या? जाके सर पे ध्यान दे. किसके सर पर? अबे सर बोले तो ये सर नहीं, रेक्टर सर पे ध्यान दे. रेक्टर बोलना फिर. और सुन, क्या? खिड़की से नजर रख, गैलरी से नहीं. हाँ ठीक है. और देख, क्या? दरवाजा बंद कर ले. क्या रे? अबे जाना मेरे बाप. अय्या, पण तू त्याला गॅलरीत बसू नको असं का सांगितलंस? ती एक मजाच आहे. तू बस ना.
गॅलरीची याचं काय झालं, एकदा येणं डोकं धुवून केस वाळत पाठमाग गॅलरीत बसलो होतो आणि काय सरांनी पाहिलं आणि आलं ना धावा तिकडे इकडे का हेच बघायला की बॉईज हॉस्टेलमध्ये पोरगी कुठनं आली आणि तेव्हापासून त्याला गॅलरीत बसायची बंदी केली. नाही तर काय उगाच लोक खायचे काय समज पाणी आय लाईक इट. आय आलचं अरे मानलं तुले आज तू अगदी आमच्यात आल्यासारखं वागतो यार. आजपासून आपण बराबर के हो गए. हे आजपासून याची चेष्टा बंद. हो हो आजपासून तुझी चेष्टा बंद. ठीक आहे मी तिला सोडून येतो. चल बाय एव्हरीबडी, पुन्हा भेटू आपण. बाय. माझी पर्स. थँक्यू. बाय. बोमला या सरदारनं दरवाजा भाडून लावून घेतलाय. त्याच्या लक्षात आलं तर ठीक आहे, आता शुभे आपलं काही खरं नाही. अरे बापरे, पण तू दरवाजा वाजव ना. काही फायदा नाही, या मजल्याचे सगळे लोक बाहेर गेले. आता कोणीतरी येईपर्यंत आपल्याला असंच बसावं लागणार. हे जसबीर क्या विष्णू, हे बघ येड दरवाजा बाहेरनच बंद आहे तरी पण ठोकतंय. अबे दरवाजा तो बाहर से बंद है. साड़ा माए तो भूल ही गया. हमें लगता है सर इधर ही आ रहे, बहुत गुस्से में दिखते है. बोमला आता हिला कुठे लपवायचं. मास्तर आता सगळ्या रूम चेक करणार. ओ तुम्हारा तुम सोच लो, अब तो मेरे को जाना पड़ेगा. रुबे अभी दरवाजा ठोका ना. लगी बस झालं आता नाटक. हॉस्टेलमधून रेस्टिकेट व्हायची वेळ आली, मी चेंज करतो. एवढा वेळ कुठे शुभे. शुभे कोट खाली लो. अरे कोट खाली नको, कारण मास्तर तिथं मी सिगारेटचे थोटका पडलेत का म्हणून चेक करतो. भाऊ शाळेला आता काय करायचं. आयडिया शुभे गादीवर झोप. असं नाही झोप झोप. आणि विसल्या बाकीच्या राहत्या पुन्हा माझ्या मास्तरला संशय नको याला. पण मास्तरने ही गाद्या अशा का गुंडाळ्यात म्हणून विचारलं तर कारण त्यांच्या दृष्टीने ही ॲबनॉर्मल गोष्ट असेल ना. सांगू गाद्या जास्ती झाल्यात त्यामुळे ढेकून गुंडाळण्यासाठी औषध मारलंय. ढेकून जास्ती झाल्यात त्यामुळे गाद्या मारण्यासाठी औषध गुंडाळलंय. नाही रे सांगू की का ढेकून झालं पण गुंडाळ्यात. अरे पण मास्तर इकडे काय येतोय. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग कसला म्हणताय. गुड इव्हनिंग मला काय हे तुमचं चेहऱ्याच्या भांबाला दिसत की नाही, म्हणजे ही तुमच्यासाठी बॅड इव्हनिंग असणार आहे म्हणतो मी. आणि हे जे तुम्ही घाबरले दिसतंय की नाही, म्हणजे मला समजलेला बातमी खरंच असणार म्हणतो मी. कोणती सर. हेच की मिस्टर कारखाने, तुम्ही हॉस्टेलवरती एक पोरगी आणलं म्हणतो मी. नाही सर. कोण बोलू नका मिस्टर कारखाने. ते मेसचं आचार्य आहे की नाही, ते सगळं सांगितलंय मला म्हणतो मी. हा सर तो जसबीर होता. पुन्हा खोट ते जसबीर काय सारखं हॉस्टेलवरती केस मोकळे सोडून फिरतं काय म्हणतो मी. याचं काय आहे सर, त्याने झी हॉरर शो मध्ये काम मिळाले आणि त्याचीच तो प्रॅक्टिस करतो.
आणि त्याला भीती वाटू नये म्हणून आम्ही त्याबरोबर जातो सर. डोंट ट्राय टू मेक मी फूल. हे सगळं रूम चेक करणार आहे मी. मिस्टर कारखाने तिकडे बघा. सॉरी सर, आपका और विष्णु का फिगर सेम है ना. विष्णु है. शट अप यू फूल. आणि आज पण तुम्ही हॉस्टेलवरती काय केस मोकळे सोडून फिरत होता काय म्हणतो मी. कोण मैं? हा सर नाही. हा एक सांगून दिला. हे असलं गैरप्रकार मला इथं चालणार नाहीत म्हणतो मी. यस सर. ओके जातो मी. आणि एक लक्षात ठेव, जर इथं मला एक पोरगी सापडला तर हे हॉस्टेल आणि हे कॉलेज सगळं सोडून जायचं तयारी ठेवा म्हणतो मी. ओके सर. ओके. सर तो मेरा नाम क्यों बोला रे? अरे बोलना पड़ता वैसा. पहले बोलने का ना फिर. वो पुट्टे किधर है? अबे कोणची पोटी बे. पोलीस कुठे बे? गाडीतच राहिली. वाचली ग बाई. तुला काय झालं एकदम? हा ते की नाही, लोक गादीवर झोपतात पण मी गादीत झोपले ना, गावाकडून आले तेच मोकळं करत आहे. हे असं कमाल आहे बा. इथं ठेवलेलं पण बघून मुंग्या लागत वाटतं. प्लास्टिकच्या पिशवीचं पण ठेवलं होतंस ना. मुंग्या म्हणजे का माणूस आहे का? पिशवी फुडून पण खायला. तिने काय झालं म्हणतो एकदम. तिला म्हणत आधीच. अरे मी मग कसं करतोय. कारखानी सर. मिस्टर पारस. कारखानी सर. मिस्टर वागले. मिस्टर कारखाने. मी आता इथं एक पोरगी पाहिला. हाय सर. ती मुलगी नव्हती. छोटा
माझ्या दोन्ही डोळ्याने एक पोरगी पाहिला, मला बघून किंचाळला आणि तिकडं बाथरूम मध्ये घुसला आणि आतून म्हणताय कसं, घरात कोणी नाही म्हणून ना. सर तुमचा काहीतरी गैरसमज झाला. मला तर काही गैरसमज झाला नाहीये. मला माहिती आहे हे घर नाही, हे बाथरूम आहे म्हणून. नाही सर, मी बाथरूम बद्दल नाही, म्हणजे मुलगी नव्हती सर. बघा ती मुलगी नव्हती, कोण होता? भास झाला असेल, भास. मला बाळ झाला सर. मिस्टर साने सर. मिस्टर काणे. अहो साने सर. मिस्टर दाणे. फुटाणे. मिस्टर साने. तुम्ही, मी तर इथे एक पोरगी पाहिला. पण मग तुम्ही मिस्टर साने आहात, काय करता म्हणतो मी? नेहमीच सर. काय या नेहमीच? अंघोळ सर. नेहमीच कसा? पण मग मिस्टर साने दार उडायला एवढा वेळ का लागला म्हणतो मी? सर त्यावेळेस मी नको त्या अवस्थेत होतो ना सर. आता मी पण एक सांगून देतोय, मला इथं कसलाही हुंगपणा चालणार नाही म्हणून. ओके. यस सर. गुड नाईट सर. गुड नाईट सर. गुड नाईट. चायला साबण आणि टॉवेल कुठे फसवता का साधं आम्हाला? सारी आयडिया तशीचीच. तशा कुठं आहे? तशा कुठं आहे? तशा कुठं आहे? परवा वास्तूची त्याचा फोन आला आणि मला म्हणला, हे तुला त्रास देतात ना? मग आपण पण त्यांना कळू. मग बघू कोण तुझी चेष्टा करतो ते. बस यार, मानलं तुम्हाला दोघाला बी. काय ऍक्टिंग केली दोघांनी बी. कोटे हो, उद्यापासून पिढाले नवीन गिराईक शोधायचं. पण मग कळलं ना विष्णू म्हणता आता तरी.